आपण सगळ्यांनी अनेक मूव्हीज पाहिल्यात. रजनीकांतचा रोबोट, टर्मिनेटर्स, अव्हेंजर्स. तेव्हा वाटायचा हा फक्त सिनेमा आहे. पण आज जे आपण बघतोय तो सिनेमा नाही. दिस इज अ रिअल. आणि खरं सांगू का, हा डेमो बघून थोडी भीती वाटते. सगळ्यांनाच वाटायला हवी, कारण हे डेमो बघा जे रोबोट्समध्ये सध्या आपण बघत आहोत. हा रोबोट बघा, तो चालतो, उडी मारतो, लढतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो ह्यूमन मूव्हमेंट्स कॉपी करतो. हो, यांना म्हणतात ह्युमनाइज्ड रोबोट्स. आज हा फक्त डेमो नाहीत, आज आपण म्हणतो वॉव सो कूल. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक आवाज येतो, हे जरा जास्तीच नाही का? बरोबर? रोबोट घाबरवतो कारण तो मशीन आहे. असं नाही, तो घाबरवतो कारण तो थकत नाही, तो घाबरत नाही, तो इमोशन फील करत नाही अँड स्टिल तो आपल्यासारखा मूव्ह करतो. हीच गोष्ट स्केरी आहे. कारण ह्युमनला रिप्लेस करायला हीच एक गोष्ट आहे, की तो आपल्यासारखा मूव्हमेंट करू शकतो. रिॲलिटी चेक केल्यावर आजच्या जगात जवळ-जवळ सगळ्यात मोठ्या कंपनीज रोबोटिक्सवर काम करतायत. फास्टर रोबोट्स, स्मार्टर रोबोट, मोर कॉन्फिडंट रोबोट. प्रत्येक वर्षी हे थोडे बेटर होत आहे आणि हळू-हळू इम्प्रेसिव्ह डेमो आणि एक अनकम्फर्टेबल फ्युचर यातली लाईन ब्लर होत चाललेली आहे. कारण तुम्ही हे जे डेमो बघताय यात बघा किती रोबोटिक्स समोर गेलेला आहे. प्रॉब्लेम रोबोट्स नाहीत, प्रॉब्लेम आहे त्यांच्यावर असलेला कंट्रोल. जेव्हा मशीन आपल्याकडून शिकते ते ठीक आहे. पण जेव्हा मशीन स्वतःचा निर्णय जर स्वतः घ्यायला लागते, जसं की आपण रोबोट पिक्चरमध्ये बघितलेलं आहे राजेंद्र सरांच्या, तेव्हा धोका सुरू होतो. बिकॉज मशीन डोंट हॅव अ मॉरल्स, दे हॅव ओनली लॉजिक. ह्युमन अँगल आज जर बघायला गेलं तर आज रोबोट फक्त फाईट करताना बघतोय, पण उद्या सिक्युरिटी, पोलीस, मिलिटरी, एकदा का ही टेक्नॉलॉजी तयार झाली आणि आणि ऑफकोर्स ती वापरली जाणारच. क्वेश्चन फक्त एवढाच आहे, कोण वापरणार आणि कशासाठी? याचा काही पॉझिटिव्ह वेने पण घेतलं पाहिजेत आणि काही निगेटिव्ह वेनं पण. आपण या गोष्टी घेतल्या पाहिजेत. तर हे व्हिडिओ कूल वाटताय, मान्य आहे, पण तेच थोडं अस्वस्थ पण करताय. कारण एक प्रश्न डोक्यात माझ्या असा राहतोच, की आर वी बिल्डिंग अ टूल्स ऑर आर वी बिल्डिंग अ समथिंग वी वोंट बी एबल टू स्टॉप इन अ फ्युचर? थिंक अबाउट इट अँड फॉर more update, keep in touch. Thank you.